तर नमस्कार मित्रांनो, उद्या इंग्लिशचा पेपर आहे आणि इंग्लिशचा पेपर नेमका आपला कसा असेल यावरती डिटेलमध्ये मित्रांनो आपण चर्चा करूयात. इंग्लिश विषयावरती एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका बघूयात, जी खूप इम्पोर्टंट आहे आजच्या आपल्या बोर्डाच्या पेपरच्या अनुषंगाने. ओके. तर सगळ्यांना स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल, तर जाऊयात पटकन पुढे. या ठिकाणी बघा, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला आपल्या इंग्लिशच्या पेपरच्या अनुषंगाने. बघा, एकदम इम्पोर्टंट आहे, की आपला जो पहिला प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या. पहिला जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न जो आहे तो लँग्वेज स्टडीचा असतो आणि या लँग्वेज स्टडीच्या प्रश्नामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात, तुम्ही जर चांगला प्रयत्न केला तर. बघा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये जर तुम्ही बघितलं, सगळ्यांना व्यवस्थित स्क्रीन दिसते की नाही ते मला सांगा. पटकन पटापट या ठिकाणी तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहा, "सर मला स्क्रीन दिसते." दिसत नसेल तर असं सांगा, दिसत असेल तर सांगा. ओके. सगळ्यांना स्क्रीन व्यवस्थित दिसत आहे. बघा, या ठिकाणी हा जर आपण पहिला प्रश्न बघितला, तर पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला एकूण 2 प्रश्न असतात, उपप्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए प्लस बी असे 2 उपप्रश्न असतात आणि 8 अधिक 2 मिळून असे तुम्हाला 10 मार्क या ठिकाणी असणार आहेत. आता ही जर प्रश्नपत्रिका तुम्ही जर नीट बघितली, तर याच्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो अतिशय सोपा असतो बघा. पहिला प्रश्न एकदम सिंपल असणार आहे. प्रश्न पहिल्यामध्ये म्हणजे प्रश्न पहिल्यातल्या ए मधला जो पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिलाय कंप्लीट द फॉलोइंग वर्ड. मित्रांनो, इथे तुम्हाला फॉलोइंग वर्ड कंप्लीट करायचे. इथे फक्त जसं एफ-आय या ठिकाणी एफ-आय-ई टाकला, ई-एल-डी केलं की फील्ड या ठिकाणी होईल. एफ-ओ-सी-यू टाकला की फोकस होईल. एच बघा या ठिकाणी एच-ई-ए-आर-टी सॉरी इथे लक्षात घ्या. एकच मिनिट जरा याला आपण रफ करू. इथे तुम्हाला फक्त या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, की आपल्याला या ठिकाणी फक्त शब्द व्यवस्थित टाकायचे लक्षात घ्या. इथं व्यवस्थित एकदम लिहायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न असतो मित्रांनो. याच्यात तुम्हाला हां, 1 मिनिट अरे मला जरा हे खोडू दे. हे जरा थोडंसं आपल्याला चुकलेलं आहे. तर इथं एकंदरीत लक्षात घ्यायचं, इथे जर तुम्ही एच-ई हां, बरोबर एच-ई-ए-आर-टी बरोबर आहे. एच-ई बरोबर आहे. एच-ई-ए-आर-टी इथं ओ पाहिजे आणि इथं आय पाहिजे. एफ-आय-ई-एल-डी. त्याच्यानंतर इथं बघा एफ-आय-एफ-टी-वाय इथं 50 होऊन जाईल. एफ-आय टाकलं की 50 होऊन जाईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो या प्रश्नात तुम्हाला 2 पैकी 2 मार्क आरामात मिळू शकतात. कोणीही असू दे, त्याला 2 पैकी 2 मार्क मिळतील. ओके. त्यामुळे पहिला जो प्रश्न आहे तो आपला अतिशय सोपा असतो. ज्या प्रश्नात तुम्हाला इथं 2 पैकी 2 मार्क आरामात मिळू शकतात. त्याच्यामुळे याच्याकडे जरा व्यवस्थित लक्ष द्यायचंय. पुढचा प्रश्न जर मित्रांनो आपण बघितला, तर पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय ते आपण आता जरा नीट समजून घेऊ. पुढच्या प्रश्नामध्ये बघा, या ठिकाणी सगळेजण आहेत व्यवस्थित जागेवरती, सगळ्यांना व्यवस्थित दिसते. ओके. विज्ञान भाग 1 आणि 2चं पण देऊया तुमच्या कमेंट्स प्रमाणे. आता दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्याला इथे लिहायचं आहे. बघा, इथं स्ट्राईक, फ्लास, रिव्हायव्हल आणि याचबरोबर आपल्याला इथं प्रेझेन्स दिलेला आहे. याच्यामध्ये स्ट्राईकची सुरुवात एस पासून झाली, फ्लॅशची सुरुवात एफ पासून झाली, रिव्हायव्हलची आर पासून आणि प्रेझेन्सची आपली पी पासून. या सगळ्यांमध्ये जर का तुम्ही बघितलं, तर या सगळ्यांमध्ये आर, एफ, आर, पी, एस, आर, एफ, पी याच्यामध्ये ए प्रमाणे जर बघितलं तर सगळ्यात अगोदर कोण येईल बघा, ए, बी, सी, डी, ई, एफ अगोदर येईल. त्याच्यानंतर ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर आणि नंतर यस आपल्याकडे येईल. अशा प्रकारे ए मध्ये पहिला एफ येतो. त्याच्यामुळे फ्लॅश हा शब्द तुम्ही पहिला लिहायचा. त्याच्यानंतर तुमचा एफ नंतर तुमच्याकडे पी येईल. म्हणून तुम्ही प्रेझेंट लिहायचा. त्याच्यानंतर तुमच्याकडे आर येतो. म्हणजे तुम्ही रिव्हायव्हल या ठिकाणी हा शब्द लिहू शकता आणि नंतर शेवटी स्ट्राईक. ते नंतर शेवटी स्ट्राईक लिहू शकताय. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा अतिशय सोपा असतो. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहिणं म्हणजे तुम्हाला प्रश्नाचंच उत्तर असल्यासारखं आहे. दुसरा प्रश्न बघा, प्रायोरिटी. दुसऱ्या प्रश्नामध्ये बघितलं तर या ठिकाणी प्रायोरिटी, पीस, पिक्चर आणि प्लास्टिक हे शब्द या ठिकाणी आपल्याला दिसतात. आता याच्यात जर का तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये काय बाबा सगळ्यांची सुरुवात पी पासून झाली. पण पी नंतर येणारा बघा, इथं पी नंतर आर येतोय, इथं पी नंतर ई येतोय, इथं पी नंतर आय येतोय आणि इथं पी नंतर एल येतोय. आता ए मध्ये पहिला ई येतो, आय येतो, एल येतो का आर येतो? तर बघा ए पहिला येतो. नंतर ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय येईल. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय नंतर जे, के, एल येईल. नंतर एम, एन, ओ, पी, क्यू, आर येईल. तर अशा प्रकारे सगळ्यात पहिला शब्द तुमचा येईल पीस. पीस नंतर तुमच्याकडे येईल पिक्चर. पिक्चर नंतर येईल आपल्याकडे प्लास्टिक आणि प्लास्टिक नंतर आपल्याकडे येईल प्रायोरिटी. झालं. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येईल. इथे तुम्हाला 2 पैकी 2 मार्क आरामात मिळू शकताय. हातातले मार्क आहे. पुढचा जर प्रश्न मित्रांनो आपण या ठिकाणी बघितला, तर पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याकडे काय आहे? तर पुढच्या प्रश्नामध्ये बघा, पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याकडे पंच्युएट द फॉलोइंग. आता इथे पंच्युएट करायचं आहे. तर पंच्युएट करताना सुद्धा व्यवस्थित काळजी घ्यायची. याच्यामध्ये बघितलं तर काय बाबा, डोंट राईज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. बघा, ही कॉल्ड आउट टू नथू. आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथं कोणतरी वाक्य बोललंय. आता कोण वाक्य बोललंय? ही कॉल्ड आउट टू नथू म्हणजे तो नथूला बोललेला आहे. बरोबर?
आता तो काय वाक्य बोलला, तो जे वाक्य बोललेलं आहे त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं. डोंट राईज सच डस्ट. ओके. या ठिकाणी त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आणि इथं अशा प्रकारे लिहिता येईल आपल्याला. आता हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य लिहिलेलं आहे त्याच्यातला डी जो आहे तो कॅपिटल करा आणि डोंटचा टी जो आहे तो अपोस्ट्रॉफी लिहा. आणि त्याच्यानंतर बाकी जसं आहे तसं वाक्य या ठिकाणी येईल. डोंट राईज सच डस्ट आणि त्याच्यानंतर आपला डबल इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण, खाली कॉमा द्या आणि नंतर ही कॉल्ड टू नथू, हे जसंच्या तसं या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचंय. पुढचं वाक्य बघा. बट मीना इट्स इज पोरिंग सेड आय. बट मीना इज पोरिंग सेड आय. आता सेड आय जे आहे ना, ती वाक्य ती बोललेली आहे. मी बोललोय किंवा ती कोणतरी, मी बोललोय, आय बोललोय. बट मीना इट्स पोरिंग, हे जे वाक्य आहे ते हिच्या तोंडातून निघालेले, या व्यक्तीच्या. मग आपण काय करू, बट मीना इट्स पोरिंग हे जे वाक्य आहे त्याला आपण काय करू, डबल इन्व्हर्टेड कॉमा बट. आणि बट नंतर बऱ्याचदा कॉमा येतो आणि नंतर मीनाचा यम आपल्याला कॅपिटल काढला पाहिजे, मीना. आणि त्याच्यानंतर इट्स लिहिल्यानंतर यस अपोस्ट्रॉफी असला पाहिजे आणि पोरिंग पोरिंग लिहिलं आणि नंतर कॉमा दिला आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये हे वाक्य आपण पूर्ण केलं. ओके. आणि त्याच्यानंतर सेड आणि आय जो आहे तो कॅपिटल मध्ये आणि मग पूर्णविराम. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो. तर एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क आरामात मिळतील. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूयात. पुढचा जो प्रश्न आहे चौथा, त्याच्यामध्ये आपल्याला काय असतं बघा, मेक 4 वर्ड मिनिमम 3 लेटर इच युजिंग द लेटर इन द वर्ड. आपल्याला काय करायचं, हा जो एन्काउंटर जो शब्द आहे, एन्काउंटरच्या या शब्दातील जे अक्षर आहे त्या अक्षरांपासून आपल्याला तयार होणारे 4 शब्द तयार करायचे. आता एन्काउंटरचा बघा, एक काउंटर असा शब्द तयार होईल. काउंटर काउंटर हा एक शब्द तयार झाला आपल्याकडं. ओके. काउंटर नंतर आपल्याकडे बघा त्याचबरोबर आपल्याकडं NOTE नोट हा एक शब्द या ठिकाणी तयार होईल. NOTE नोट आपल्याकडे तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याकडं या ठिकाणी तुम्हाला नाऊन एक शब्द तयार झाला बघा. नाऊन एक शब्द तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर अवर एक शब्द तयार होऊ शकतो. त्याचबरोबर एंटर असा एक शब्द तयार होऊ शकतो. त्याचबरोबर काउंट असा एक शब्द तयार होऊ शकतो. तर असे बरेचसे शब्द तयार होतात. तर यातले फक्त 4 शब्द लिहायचे आणि हे मार्क तुमच्या हातातले. तिथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मित्रांनो मिळू शकताय. ओके. 5वा प्रश्न आपल्याकडे काय असतं बघा. या ठिकाणी हॉस्पिटलशी रिलेटेड वर्ड लिहायचे. आता हॉस्पिटलशी रिलेटेड फेमस एक ॲडजेक्टिव्ह आहे. फेमस सोबत या ठिकाणी तुम्ही गुड लिहू शकता. हॉस्पिटल कसं गुड आहे. त्याचबरोबर आपण लिहू शकतो पॉप्युलर या ठिकाणी लिहू शकतो. हॉस्पिटल एखादा म्हणून बाबा ते बॅड आहे हॉस्पिटल. एखादा म्हणून हॉस्पिटल क्लीन आहे. एखादा म्हणेल हॉस्पिटल डर्टी आहे. एखादा म्हणेल हॉस्पिटल जे आहे ते स्मॉल आहे. एखादा म्हणेल हॉस्पिटल बिग आहे. एखादा म्हणेल हॉस्पिटल प्रिशियस आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय रिलेटेड वर्ड. तर इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकताय. 6वा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चेन बनवायची. इथं कशी नाउनची चेन बनवायची आहे. कधी-कधी नाउनची असते, कधी-कधी चेन वर्बची असते. आता मशीन आहे, सॉरी मेडिसिन आहे. मेडिसिनच्या शेवटी ई आलाय. मग ई पासून तयार होणारं एखादं नाउन कुठलं झालं, एलिफंट. एलिफंट एखादा म्हणा एलिफंट आहे तर एलिफंट हे नाव तयार झालं. याचबरोबर किंवा एलिमेंट म्हटलं तरी चालेल. आता एलिफंटच्या शेवटी टी आला. मग टी पासून तयार होणारं नाउन काय बाबा या ठिकाणी? टी पासून तयार होणारं नाउन तुमच्याकडे असं ट्रंक. TRUNK ट्रंक आलं. शेवटी के आहे. के पासून तयार होणारं नाव तुम्ही लिहू शकता किंग. शेवटी जी आहे. जी पासून तयार होणारं नाव गोट. गोट असं एक नाउन तयार होईल किंवा इतर सुद्धा तुम्ही नाउन्स लिहू शकताय. तर अशा प्रकारे इथं नाउनची चेन तयार करायची. नाउन म्हटलं तर नाउनची चेन. कधी-कधी व्हर्ब म्हटलं तर व्हर्बची चेन तयार करायची. ते या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. ओके. त्यानंतर हा जो बी प्रश्न आहे तुमचा, म्हणजे पहिल्यातल्या ए मध्ये एकूण 6 प्रश्न असतात आणि त्या 6 पैकी तुम्हाला 4 प्रश्न सोडवायचे आहेत. बीचा जर विचार केला तर बी मध्ये तुम्हाला हे 2 प्रश्न असतात. हा पहिला आणि दुसरा. आणि त्या दोघांमध्ये 2-2 प्रश्न असतात. तर इथं बघा पहिल्यातला पहिला आणि दुसरा आहे. या दोघांपैकी एक प्रश्न सोडवायचा आहे. जसं इथं बघा काय दिलंय, मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग फ्रेज टू शो ऑफ. टू शो ऑफचा आपल्याला वापर करायचा आहे आणि त्याच्यापासून एक वाक्य तयार करायचं आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी वाक्य तयार करू शकता की बाबा मेनी पीपल लाईक टू शो ऑफ देअर पॉवर इन पब्लिक. म्हणजे शो ऑफ करणं ना आपण म्हणू शकतो. सचिन शो ऑफ हिज नॉलेज असं सुद्धा तुम्ही म्हटलं तरी चालेल. ओके. पुढे बघा दुसरं एक आहे किंवा. तुम्ही एक तर या फ्रेज पासून एक वाक्य तयार करा किंवा ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. म्हणजे हे आय नाऊ द डॉक्टर जे शब्द आहे, आय नो अ डॉक्टर, याला जोडून तुम्हाला एक वाक्य तयार करायचंय जेणेकरून जे नवीन तयार होणारं एक मोठं सेंटेन्स आहे ते मिनिंगफुल असेल. आय नो अ डॉक्टर हु ट्रीट पेशंट व्हेरी काइंडली. आय नो अ डॉक्टर हु ऑपरेशन माय सिस्टर, सॉरी, अशा प्रकारे लिहू शकता. आय नो अ डॉक्टर हु ट्रीट पेशंट व्हेरी काइंडली.
झाला, विषय संपला. असं वाक्य तुम्ही छोटंसं तयार करू शकताय. त्यानंतर हा दुसरा प्रश्न खूप सोपा आहे. त्याच्यामध्ये या दोघांपैकी एक प्रश्न अटेंड करायचा आहे. जसं की प्रिफिक्स किंवा सफिक्स लिहा. जसं इथं पे आहे. पेचं तुम्ही काय करू शकता, रिपे करू शकता किंवा पेएबल करू शकता किंवा पेमेंट शब्द तयार करू शकता. हॅपी पासून तुम्ही अनहॅपी शब्द तयार करू शकताय. अनहॅपी सोबत तुम्ही हॅपीएस्ट तयार करू शकताय किंवा हॅपीली तयार करू शकताय. अशा प्रकारे शब्द तुम्हाला तयार करता येऊ शकतात. हॅपीनेस, हॅपीली, अनहॅपी असे शब्द तयार होतात. ओके. त्याच्यानंतर इथे किंवा तुम्हाला एकतर हा प्रश्न सोडवायचा आहे किंवा हा जो दुसरा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये जे 2 शब्द आहेत, पे किंवा हॅपी, या दोघांपासून तयार होणारं एखादं वाक्य तयार करायचं. दोघांपैकी एक शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करायचं. जसं पेचं म्हटलं, की आय पे ऑल ऑल मनी. आय पे ऑल मनी. बाबा मी सगळे पैसे पेड करेल अशा प्रकारे. किंवा बाबा पे युअर इलेक्ट्रिसिटी बिल बिफोर ड्यू डेट. ओके. हॅपी पासून ही इज अ व्हेरी हॅपी गर्ल किंवा ही इज व्हेरी हॅपी बॉय असं वाक्य लिहिलं तरी चालेल किंवा आय एम हॅपी विषय संपला. अशी छोटी-छोटी वाक्य तुम्ही तयार करू शकताय. तर हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि याच्यात तुम्हाला मार्क मिळू शकतायत. एकंदरीत लँग्वेज स्टडीचा मित्रांनो जो प्रश्न असतो तुमचा तो सोपा असतो आणि लँग्वेज स्टडीच्या प्रश्नामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकताय. पैकीच्या पैकी मार्क मिळू शकताय. त्याच्यामुळे लँग्वेज स्टडी करा जरा व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. पुढचा प्रश्न बघा आपल्याकडे इथे एक पॅसेज आपल्याला दिला जातो. 2 पॅसेज दिले जातात सेक्शन 2 मध्ये टेक्स्च्युअल पॅसेज. दोन्ही पॅसेज आपल्याला सोडवायचे आहेत. प्रत्येक पॅसेजमध्ये 5 ॲक्टिव्हिटी असतात. बघा हा पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे, पहिला जो प्रश्न आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता याला जर नीट वाचून तुम्हाला काय करायचं या ठिकाणी इथे तुम्हाला सेंटेन्स पूर्ण करायचे आहेत. आता इथे बघा द रायटर्स हाऊस वॉज इन बघा माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगाल. द ऑफिसर्स ऑफ कंपनी वेअर हाऊस इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ अ कॅम्पस. म्हणजे इथं उत्तर काय आलं पाहिजे बाबा, याचा हाऊस कुठे आहे? अ कॉर्नर इन द कॅम्पस. अ कॉर्नर इन द कॅम्पस. इन द कॅम्पस. हिचा हातातले मार्क आहेत बघा, एकदम सिंपल आहे. द ऑफिसर्स क्लब वॉज बघा, द ऑफिसर्स क्लब वॉज ऍडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. तर इथे लिहायचं ऍडजस्टंट टू बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. एकदम सोपं आहे. इट वॉज अ फ्यू डेज इन टू बघा पुढे पुढे दिलंय द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास कलरफुल फ्लॉवर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मेजेस्टिक ट्रीज. द सीजनल व्हेजिटेबल इन द किचन गार्डन ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिसियंट ट्रीज constantly attract squirrels and many species of birds. A group of langur had even made their den in an aswatha tree. Aswatha tree. They had all become a part and parcel of our existence daily life. Okay. तिथं बघा अ ग्रुप ऑफ लंगूर हॅड मेड देअर डेन इन. कुठे त्यांनी त्यांचा डेन बनवला होता? अस्वत्था ट्री नियर बाय. मग इथे लिहू शकता अस्वत्था ट्री. ओके. आणि पुढचा बघा प्रश्न काय आहे? A small incident on a Saturday afternoon let a profound effect on me and unfold before my eyes a whole new dimension to wonders of God's creation. It was a few day into the puja vacation. Few day into the puja vacation. इथे लिहायचं द पूजा वॅकेशन असं लिहू शकतो. तर इथं मार्क मित्रांनो हातातले असतात. इथे आउट ऑफ मार्क तुम्हाला या पहिल्या प्रश्नात मिळू शकतात. फक्त तुम्हाला इथं सेंटेन्स पूर्ण करायचे नीट वाचून तुम्हाला या ठिकाणी 2 मार्क आरामात मिळतील. दुसरा प्रश्न पण सोपा असतो. डिस्क्राईब द कंपाऊंड अँड किचन गार्डन ऑफ रायटर्स हाऊस होल्ड. तर त्याचं जे किचन गार्डन आणि कंपाऊंड आहे ना, त्याला तुम्हाला डिस्क्राईब करायचं. किचन गार्डन आणि कंपाऊंड फक्त या गोष्टी तुम्हाला डिस्क्राईब करायच्या आहेत. तर त्याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. द कंपाऊंड वॉज लक्झरीज पासून तुम्ही सुरुवात करू शकता. बघा इथं लिहू शकताय आवर ऑफिशियल वगैरे या ठिकाणी. द कंपाऊंड वॉज लक्झरीज पासून तुम्ही या ठिकाणी हाऊस होल्ड इन द मॅग्निफिशियंट ट्री इथपर्यंत तुम्ही वाटलंच तर लिहू शकता. इथपर्यंत तुम्हाला या ठिकाणी लिहू शकता. ओके. इथून इथपर्यंतचा जो भाग आहे तो या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तरात लिहिता येऊ शकतो. ठीक आहे. पुढे मॅच द सिनोनिम्स म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी समानार्थी शब्द लिहायचे बघा इथं काय दिले रिव्हेलेट बघा रिव्हेलेट म्हणजे काय अनफोल्ड आपण त्याला म्हणू शकतो. न्यू फॅक्टर म्हणजे त्याला आपण म्हणतो न्यू डायमेन्शन म्हणू शकतो. ऑक्युपाय म्हणजे काय बाबा ऑक्युपाय म्हणजे इन म्हणजे पूर्णपणे एन्ग्रॉस झालेला आणि चान्स म्हणजे आपण त्याला अपॉर्च्युनिटी म्हणतो. तर इथे पण 2 मार्क मिळू शकतात. खूप चांगला प्रश्न असतो. डू ॲज डायरेक्टर मध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला व्याकरणाचा प्रश्न असतो A4 मध्ये. A3 जो आहे तो पूर्णपणे व्हॉकॅब्युलरी वरती आधारित असतो आणि A4 चा जो प्रश्न आहे तो पूर्णपणे ग्रामर वरती आहे. जसं की द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रासेस. तुम्हाला टॅग करायचा क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग मध्ये याच्यामध्ये जे तुम्हाला या ठिकाणी या वाक्यामध्ये जो तुम्हाला या ठिकाणी
हेल्पिंग व्हर्ब दिलेलं असतं वॉज, त्याला वॉजंट, त्याला नॉट लावायचा, वॉजंट. वॉजंट आणि द कंपाऊंड काय बाबा इट, वॉजंट इट या ठिकाणी येणार. मग वॉजंट इट कुठे, इथे. वॉजंट का लिहिलं, कारण तुमचं वाक्य होकारार्थी आहे तर तुमचा टॅग नकारार्थी आला पाहिजे म्हणून. पुढचा या ठिकाणी आणखी एक प्रश्न आहे. द रायटर्स हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ कॅम्पस. इथं काय करायचंय, WH क्वेश्चन आपल्याला हे करायचंय, यामध्ये करायचा, जो अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे त्याला. आता इथं बघा, इथं इन अ कॉर्नर ऑफ कॅम्पस याला अंडरलाईन केलंय बघा. रायटर्स हाऊस वॉज इन, म्हणजे रायटरचा हाऊस कुठे आहे, म्हणजे कुठे आहे, म्हणजे इथं वेअर पासून सुरुवात होईल. वेअर, नंतर इथं वॉज लिहायचं, वेअर वॉज, आणि नंतर द रायटर्स हाऊस, द रायटर्स हाऊस, वेअर वॉज द रायटर्स हाऊस, प्रश्नचिन्ह. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला हा जो भाग आहे तो पूर्ण काढून टाकायचा आहे. इन अ कॉर्नर ऑफ अ कॅम्पस हा भाग पूर्णपणे काढून टाकायचा आहे आणि वेअर पासून सुरुवात करायची, कारण रायटरचा हाऊस कुठे आहे असा प्रश्न या ठिकाणी तयार होईल. त्यामुळे आपण काय केलं या ठिकाणी, वेअर लिहिलं, वेअर नंतर वॉज लिहिलं आणि वॉज नंतर हे बाकीचं राहिलेलं वाक्य लिहिलं. अशा प्रकारे WH टाइप क्वेश्चन आपण बनवू शकतो. पुढचा मुद्दा जर या ठिकाणी मित्रांनो आपण बघितला, पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय, की डू यू लाईक लिव्ह इन बंगलो, तुम्हाला बंगल्यात राहायला आवडतं का, आणि आवडत असेल तर का. मग इथे लिहायचं बाबा, येस आय लाईक टू लिव्ह इन बंगलोज, तुम्ही लिहू शकता ते, किंवा बाबा आय डू नॉट लाईक टू लिव्ह बंगलो, तसं लिहिलं तरी चालेल, पण त्याचं कारण पण लिहायचं आहे. याचप्रमाणे दुसरा पॅसेज आहे, त्याच्या पण मध्ये पण B1, B2, B3, B4 अशा ऍक्टिव्हिटी असतील, आणि त्याच्यामधला बघा आपण काय करू, इथं डू एज डायरेक्टरचा भाग बघूयात. देअर वॉज प्लेंटी टू ईट अँड ड्रिंक, पिक आउट द इन्फिनिटिव्ह. आता याच्यात इन्फिनिटिव्ह काय, जे टू सोबत येतं ते इन्फिनिटिव्ह, तर टू ईट हे इन्फिनिटिव्ह आहे. ओके, इथं एक मार्क. ऑल द चिल्ड्रन एक्सपेक्ट भोली वेअर हेल्दी अँड स्ट्रॉंग, इथं नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचा आहे. या ठिकाणी बघा, ऑल द चिल्ड्रेन एक्सपेक्ट होली वेअर हेल्दी आणि स्ट्रॉंग आहेत. मग हेल्दीच्या अगोदर नॉट ओनली लिहायचं. मग ऑल द चिल्ड्रेन एक्सेप्ट होली वेअर नॉट ओनली हेल्दी बट ऑल्सो स्ट्रॉंग, अँड काढून त्याच्या जागेवर बट ऑल्सो लिहायचं. नॉट ओनली हेल्दी बट ऑल्सो स्ट्रॉंग असं या ठिकाणी येईल. तर अशा प्रकारे हा व्याकरणाचा भाग आपण समजून घेऊ शकतो. यानंतरचा प्रश्न मित्रांनो जो तिसरा आहे सेक्शन, तो पोएट्रीवर आधारित असतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला एक पोएम दिलेली असते. या पोएम वरती आधारित 5 मार्काचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. जशी ही पोएम आहे, या पोएम मध्ये जर बघितलं, मॅच द सेंटेन्स. बघा, इट पझल्ड ऑल देअर. इट पझल्ड ऑल देअर म्हणजे काय, ते कुठली पझल या ठिकाणी, किथ अँड कीन आहे. द सिच्युएशन रिच, कुठली सिच्युएशन आहे या ठिकाणी बघा, अ फेअरफुल पीच या ठिकाणी आहे. द पोएट ग्रेव एक्झॅक्टली लाईक, बाबा कशा प्रकारे तो ग्रेव झालेला आहे, हिज ब्रदर, त्याच्या ब्रदर सारखा. द पोएट अँड हिज ब्रदर गॉट, गॉट काय बाबा या ठिकाणी, व्हाईल बिंग वॉश या ठिकाणी येईल याचं उत्तर. तर हे जरा थोडंसं नीट समजून घ्या, इथे तुम्हाला मार्क मिळतील. तुम्ही जर या ठिकाणी ही कविता जर वाचली टोटली, तर तुम्हाला चांगले मार्क या ठिकाणी मिळू शकतात. पुढे रायमिंग वर्ड, दुसरा प्रश्न काय बाबा, राईट एनी 2 लाईन्स फ्रॉम स्टांजा दॅट यू फाइंड मोस्ट ह्युमरस. मग तुम्हाला याच्यामध्ये ह्युमरस वाटलेले 2 लाईन लिहा कुठल्याही मित्रांनो, ज्याच्यामधून तुम्हाला एक विनोद निर्माण होतो. अशा 2 लाईन तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. ओके, तुम्हाला वाटतील त्या, जसं की दॅट फोक गॉड टॉकिंग मी हिम अँड इच फॉर वन अनदर, असं एक येऊ शकतं. किंवा या ठिकाणी तुमच्याकडे इथं असंही येऊ शकतं, की ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स, ओके, वी गॉट कम्प्लिटली मिक्स, आम्ही मिक्स झालो ज्यावेळेस आम्हाला नर्सने धुतलं, दोघांना अंघोळ घातली तेव्हा. पुढचा आहे रायमिंग वर्ड, तुम्हाला या ठिकाणी लिहायचे याच्यामधले कुठले, जसं की वर्स नर्स आहे, फिक्स मिक्स आहे, डिक्रीज, त्याचबरोबर विम विम हिम आहे. असे कुठलेही 2 या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय. ओके, बाकी काय टेन्शन नाही, एकदम सोपं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा, अप्रिशिएशन ऑफ द पोएमचा जर विचार केला, तर या ठिकाणी पहिलं टायटल लिहायचं या पोएमचं. टायटल तर ऑलरेडी दिलेलं असतं. आता टायटल काय बाबा, इफ आहे. एक कविता कुठली, इफ आहे. टायटल इफ आहे. त्याच्यानंतर कवीचं नाव पण या ठिकाणी दिलेलं असतं. तर इथे तुम्हाला हा जो 1 मार्क आहे, अर्धा आणि अर्धा 1 हा हातातला आहे. कवितेचं नाव लिहायचं, पोएटचं नाव लिहायचं, विषय संपला. आता रायमिंग स्कीम. मित्रांनो, इथं जर तुम्ही रायमिंग स्कीम बघितली, तर रायमिंग स्कीम कुठली बघा. इथं बघा, हा यू आहे. त्याला ए म्हटलं, त्याला हा यू राईम आहे. परत त्याला हा यू राईम आहे. परत हा टू पण राईम आहे. म्हणजे ए. इथं काय झालं, ए. त्याच्यानंतर वेटिंग जो आहे त्याला आपण बी म्हणू. त्या वेटिंग हा कोणालाच राईम नाहीये वरच्याला. त्याचबरोबर लीज आहे त्याला आपण या ठिकाणी सी म्हणू शकतो, कारण तो पण कोणाला राईम नाहीये. हेटिंग जो आहे तो वेटिंगला म्हणजे बी ला राईम आहे. वाईज जो आहे तो लाईजला म्हणजे सी ला राईम आहे. म्हणजे ए, बी सी, अशी या ठिकाणी रायमिंग स्कीम या ठिकाणी इथं आपल्याला मिळू शकते. ए, बी सी ही जी आहे रायमिंग स्कीम, ती जी आहे ते पहिल्या स्टांजासाठी. आणि पुढचे जे स्टांजा आहेत त्याच्यासाठी ए बी सी डी अशी होईल. ए बी सी डी रायमिंग स्कीम. तर त्या रायमिंग स्कीम लिहायच्या. फिगर ऑफ स्पीच जर तुम्ही बघितलं, तर याच्यामध्ये आपल्याला फिगर ऑफ स्पीच काय असतं, तर याच्यामध्ये तुम्हाला जवळपास टॅटोलॉजी आहे,
अॅनाफोरा आहे. या दोघांपैकी तुम्ही एखादं फिगर ऑफ स्पीच लिहू शकताय आणि याची थीम व्यवस्थित तुम्ही लिहिली तर तुम्हाला इथं मार्क मिळतील. पण हे वरचे 3 मार्क तुमच्या हातातले ज्याच्यामध्ये तुम्ही टायटल लिहायचा, पोएटचं नाव लिहिता, रायमिंग स्कीम लिहिता, त्याचबरोबर फिगर ऑफ स्पीच लिहिता. इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. त्याच्यामुळे इथे जरा नीट लक्ष द्या. चांगले मार्क तुम्हाला आरामात मिळू शकतात. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघूयात. पुढचे काही प्रश्न जे आहेत ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. चला पटापट. पुढचा बघा या ठिकाणी तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे. याच्यामध्ये सुद्धा सेम मित्रांनो जसे टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये 5 प्रश्न असतात तसेच प्रश्न यामध्ये असतात. तशीच उत्तरं आपल्याला लिहायची असतात. त्याच्यामुळे इथे जरा व्यवस्थित लक्ष द्या. आता याच्यामधला आपण बघा डू ॲज डायरेक्टरचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपण बघूयात. इट कॅन बी डिफिकल्ट टू स्टँड अप फॉर युअरसेल्फ व्हेन यू आर बीइंग बुल्ड. या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्स करायचं. मेक इट निगेटिव्ह. फक्त अर्थ बदलला नाही पाहिजे. मग एक काम करायचं इट कॅन बीच्या ऐवजी इट कॅन नॉट बी इथं नॉट लिहायचं. नकारार्थी करायचं म्हणजे नॉट लिहिलं पाहिजे. इट कॅन नॉट बी आणि डिफिकल्टच्या काय करायचं अपोजिट शब्द इझी लिहायचा आहे. म्हणजे इथं वाक्य काय तयार होईल? इट कॅन नॉट बी इझी टू स्टँड अप असं या ठिकाणी वाक्य तयार होऊ शकतं. ठीक आहे. तर त्यामुळे हे वाक्य तयार करणं खूप सोपं आहे. पुढचा प्रश्न बघा याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर ही डिग्री जरा व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. डिग्रीवरचे आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवले आणि यानंतरचा प्रश्न असतो तुम्हाला समरी रायटिंग. मित्रांनो समरी रायटिंग जो आहे, समरी रायटिंग करताना तुम्हाला हा जो पॅसेज आहे त्याचीच समरी रायटिंग करायची असते. सगळ्यात पहिली गोष्ट याला टायटल देणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट याला टायटल द्या आणि नंतर समरी रायटिंग लिहायला सुरुवात करा. टायटल नाही दिलं तर तुमचा एखादा मार्क जाऊ शकतो. त्यामुळे टायटल द्यायला विसरू नका. ओके? येस. पुढचा प्रश्न आपल्याकडे असतो रायटिंग स्किलचा. याच्यामध्ये पत्रलेखन आहे, इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर. दोघांपैकी एक लेटर आपल्याला लिहायचं आहे. लेटर लिहिताना पत्ता व्यवस्थित टाका. आपल्याला पत्ता, सुरुवातीला पाठवणाऱ्याचा पत्ता, नंतर मग बाबा डिअर पप्पा, मम्मी काय असेल ते आणि इन्फॉर्मल लेटरसाठी आणि फॉर्मल लेटरसाठी सुरुवातीला तुमचा पत्ता, नंतर ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता आणि नंतर तुमचा आला विषय, नंतर आला तुमचा डिअर रिस्पेक्टेड सर वगैरे ते आणि मग तुम्हाला लिहायला सुरुवात करायचे पत्र. पत्राचा फॉर्मॅट जरा व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. ही ॲडव्हर्टाइज वाचून तुम्हाला या ठिकाणी पत्र लिहायचं असते. ठीक आहे. पुढचा असतो डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंग सोपं असतं. इथं बघा तुम्हाला बी1 आणि बी2 एक तर डायलॉग रायटिंग लिहायचं असतं किंवा स्पीच दोघांपैकी एक आपल्याला काहीतरी लिहायचं असतं. ओके. आता इथे बघा डायलॉग रायटिंगचा जर विचार केला तर इथे तुम्हाला बघा पहिला प्रश्न सोपा असतो. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम जंबल सेंटेन्स. हे जे 4 जंबल सेंटेन्स दिलेले असतात या 4 सेंटेन्सला तुम्हाला योग्य क्रमाने लिहायचे असतात. याच्यामध्ये शक्यतो 2 प्रश्न असतात. तर या दोघांमधला पहिला प्रश्न कुठला येईल? हाऊ डू यू स्पेंड युअर लिश्युअर टाईम किंवा व्हॉट काइंड ऑफ बुक डू यू लाइक? मग इथं लिहायचं. मग इथं काय येईल बाबा? हाऊ डू यू स्पेंड युअर लिश्युअर टाईम? हे वाक्य या ठिकाणी मला असं वाटतं पहिलं येईल. मग याचं उत्तर काय येईल बाबा? आय एन्जॉय रीडिंग डिटेक्टिव्ह स्टोरीज किंवा आय लाइक टू रीड माय फ्री टाईम. मग मला काय वाटतं मी काय करतो फ्री टाईमला वाचतो. मग हा मुद्दा दुसरा येईल. आणि नंतर मग पुढचा प्रश्न येईल. व्हॉट काइंड ऑफ बुक डू यू लाइक? मग इथं 3 नंबरला येईल. बाबा तुला कुठल्या प्रकारची पुस्तकं आवडतात? आणि मग शेवटी 4 नंबरला हे उत्तर येईल, की बाबा आय एन्जॉय रीडिंग डिटेक्टिव्ह स्टोरीज द मोस्ट असं येईल. म्हणजे इथं तुम्हाला 1 मार्क आरामात मिळू शकताय. त्याच्यानंतर इथं कंप्लीट द डायलॉग, डायलॉग कंप्लीट करायचे. इथं 1 मार्क मिळेल, की बाबा व्हेअर डिड यू गो फॉर पिकनिक रिसेंटली? मग तुम्ही इथं लिहाल महाबळेश्वर किंवा काय असेल ते तुम्ही लिहू शकताय. व्हाय डिड यू सिलेक्ट द पिकनिक? किंवा बाबा इथे लिहू शकता, की बाबा रायगड किल्ला. मग इथं लिहायचं व्हाय डिड यू रायगड फोर्ट लिहा. व्हाय डिड यू सिलेक्ट दॅट पिकनिक स्पॉट? बिकॉज आय लाइक टू व्हिजिट हिस्टॉरिकल प्लेस. झालं, संपला विषय. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला इथं या प्रश्नांची उत्तरं लिहायची. तिथे 1 मार्क मिळेल. आणि तिसरा जो आहे त्याच्यामध्ये काय करायचंय इम्पोर्टंट ऑफ गेम्स यावरती तुम्ही आणि तुमचे मित्र यांच्यामध्ये चर्चा आहे असं या ठिकाणी तुम्हाला इथं डायलॉग तयार करायचे तुम्हाला. मिनिमम 3 एक्सचेंजेस म्हणजे तुमचे 3 वाक्य आणि तुमच्या मित्राची 3 वाक्य अशी 6 वाक्य या ठिकाणी आली पाहिजेत. हे थोडंसं लक्षात घ्या. ठीक आहे. यानंतर स्पीच एकतर तुम्ही या ठिकाणी हे डायलॉग रायटिंग लिहा किंवा स्पीच लिहा दोघांपैकी एक लिहायचं काहीतरी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असतो या ठिकाणी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. याच्यामध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एखादा पॅराग्राफ दिला जाईल, सॉरी अशा प्रकारे तुम्हाला एखादा चार्ट दिला जाईल, ट्री डायग्राम दिला जाईल, कधी-कधी पाय चार्ट दिला जातो. तर तो बघून त्याचं ऑब्झर्वेशन करून तुम्हाला या ठिकाणी इथे काय करावं लागतंय पॅसेज तयार करावे लागतात किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये तुम्हाला पूर्ण हा पॅराग्राफ वाचायचा आणि त्याच्यापासून अशा प्रकारे तुम्हाला एक चार्ट तयार करावा लागतो. हा प्रश्न दोघांपैकी एक सोडवायचा असतो. तो तुम्ही सोडू शकताय. बघा त्याची तयारी करा. त्याच्यानंतर तुमच्याकडं 6 नंबरचा क्वेश्चन जो असतो त्याच्यातल्या बी मध्ये तुम्हाला एकतर न्यूज रिपोर्ट लिहायचा असतो किंवा स्टोरी रायटिंग.
न्यूज लिहिताना लक्षात घ्या टायटल जे आहे ते तुम्ही टायटल जरा व्यवस्थित टाका, कारण टायटल बरीचशी मुलं टाकत नाहीत. ओके. तर न्यूज रिपोर्ट लिहिताना व्यवस्थित टायटल टाकायचं आहे. त्याच्यानंतर मग न्यूज लिहायला सुरुवात करायची. ओके. स्टोरीचं पण टायटल लिहून स्टोरी लिहायला सुरुवात करायची. आणि सगळ्यात शेवटचा सोपा प्रश्न असतो तो म्हणजे ट्रान्सलेशन. याच्याकडे जरा नीट लक्ष द्या. जसं की ट्रान्सलेशनमध्ये जर बघितलं, तर पहिल्या प्रश्नात तुम्हाला 6 शब्द दिले जातात. त्यांच्यापैकी 4 शब्दांचे मराठीत अर्थ. जसं ग्रेट म्हणजे काय बाबा महान आपण म्हणतो. ग्रेट म्हणजे महान. आणि हॉलिडे म्हणजे ज्याची आपण नेहमी वाट पाहतो ती सुट्टी. कलेक्ट म्हणजे जमा करणे. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. रिमेंबर म्हणजे आठवणे. डस्टबिन म्हणजे काय बाबा कचरा पेटी. एकदम सोपं असतं. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, त्याच्यात 4 वाक्य दिलेली असतात. 4 पैकी 2 वाक्यांची मराठीत अर्थ लिहायचे. भाषांतर करायचे. जसे की ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. सर्व भारतीय माझे बांधव आणि बंधू आणि भगिनी आहेत. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज. तुला तुझ्या अभ्यासासाठी हार्दिक शुभेच्छा. स्पीक क्लिअरली अँड कॉन्फिडेंटली. म्हणजे बोलताना तुम्ही काय कसं बोला बाबा स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने बोला. कीप द हाऊस क्लीन. घर स्वच्छ ठेवा. एकदम सोपं आहे. पुढे बघा, इथं तुम्हाला 2 म्हणी दिल्या जातात. दोघांपैकी एकाचा तुम्हाला मराठीत अर्थ सांगायचा असतो. जसं की टिट फॉर टॅट म्हणजे काय जशास तसे आणि टाईम इज मनी. वेळ म्हणजेच पैसा. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला पेपर येऊ शकतो आपला इंग्लिशचा. अशा प्रकारची प्रश्नपत्रिका असते. तर ही प्रश्नपत्रिका जरा नीट समजून घ्या. परत एकदा ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल. ओके. तर आज एकदम फास्टमध्ये आपण बघितलं कारण वेळ कमी आहे त्याच्यामुळे आपण शॉर्टमध्ये ही प्रश्नपत्रिका आपण बघितलेली आहे. बघा तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.